हाँ त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवा, आलोच मी. हाँ सोना हे काय तू अजून काम करतोयस? चल ना, लेट्स गो आउट, मला भूक लागली आहे ना. माझ्या बच्चाला भूक लागली. बच्चा मी एक काम करतो, मला एक जण भेटायला आलेत, त्यांना भेटतो आणि लगेच येतो. मग आपण जाऊ, तुला हवं तिथे. ओके चालेल. जस्ट 2 मिनिट्स. हा आलोच मी. लवकर ये. येस. Boss's lady. पापा पापा कुठे आहे? पापा पापा कुठे आहे? पापा 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 कुठे आहे? अथर्वला बरं नाहीये, गाडी घरी पाठवाल का? अथर्वला बरं नाहीये म्हणे. ड्रामा क्वीन. हॉस्पिटल वेदांत काका येणार का? वेदांत हॉस्पिटल नाही का? वेदांत हॉस्पिटल. शनाया, मी शनाया. अहो इथे काय करताय तुम्ही? लंच टाइम संपलाय आता. जा तुमच्या खुर्चीवर जाऊन बसा. खूप कामं पेंडिंग आहेत तुमची. निघा. हे डोंट शाउट ऑन मी, ओके? गॅरीनी बसवलंय मला इकडे. आणि तुम्ही ज्या खुर्चीवरनं मला उठायला सांगताय ना, ती खुर्ची तुमची नाही आहे, गॅरीची आहे. प्लस ज्या केबिन मधनं तुम्ही मला जायला सांगतायत ना, तेही तुमचं नाहीये, तेही गॅरीचं आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.